सांगाल तर साहेब आम्ही बोलत नाही तर करून दाखवतो। कारण मी आपल्याला अतिशय या दुःखद प्रसंगी सुद्धा आपल्याला आठवण करून देतो की या मतदारसंघात जवळपास 14 गावापैकी 9 गावात आज रोजी विविध विकास कामं चालू आहेत। आणि याही अगोदर मी पंचायत समिती सदस्य असतानाही जवळपास 10 गावात विविध विकास कामं केलेली आहेत। म्हणून जनतेत समोर जाताना आम्ही बिनधास्त होतो की बोलत नाही तर करून दाखवतो, या विषयावर आम्ही ठाम होतो। आणि आजही मी जवळपास साहेब 12ही महिने 24 तास उपलब्ध होणारा माणूस म्हणून माझ्या तालुक्याला परिचित आहे। आणि निश्चित याच कामाच्या जोरावर आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। दादांनी माझ्या या सर्कलमध्ये अगोदरच एक पूर्ण राऊंड मारलेला आहे। दादांचा हा बालेकिल्ला आहे, हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। आणि आता सध्या दादाच एवढ्या दुःखसागरात आहेत की दादांना आम्ही जनतेसमोर चला असंही म्हणू शकत नाही। परंतु जनतेलाच एक आवाहन करतो की आपल्याला सर्वांना राजेशदादा विटेकर यांच्या पाठीशी या दुःखात पाठीशी राहायचं आहे, तर मतदान रूपी आशीर्वाद देऊनच पाठीशी राहावे लागेल एवढीच विनंती करतो।